Super 30 brought to you by Tanishq, a Tata product, now at CA Road, Nagpur. नागपूरच्या विद्यार्थ्याला नीट परीक्षेसाठी थेट अबुधाबीचं सेंटर. पुनःपरीक्षा असूनही प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून प्रकरणाची दखल. मुलाला लवकरच दुसरं सेंटर मिळणार असं ट्विट. पालकांची चिंता कमी. विद्यार्थ्यांच्या जीवनाशी नरेंद्र मोदी सरकार कशा प्रकारे खेळत आहेत याची अनेक उदाहरणं आपण पाहतोय. अबुधाबी सेंटरवरून नाना पटोलेंचा सरकारवर घणाघात. नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. चंद्रपूर येथील परीक्षा केंद्राची पोलीस अधीक्षकाकडून पाहणी. आपलं चुकत असेल तर पक्षप्रमुख पद सोडण्याची तयारी. उद्धव ठाकरेंनी उगारलं बाळासाहेबांसारखं पद त्यागाचं ब्रह्मास्त्र. उपस्थितांकडून जोरदार नकार. स्वाभिमान मेला की उतरतात फक्त जिवंत प्रेत. खासदार फुटीच्या प्रकरणावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया. प्रकरणावर व्यक्त केला संताप. पिक्चर अभी बाकी है म्हणत एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना पुन्हा इशारा. ठाकरे गटाचे आणखी खासदार आणि नगरसेवक फोडण्याचे दिले संकेत. ऑपरेशन टायगरचा पहिला फोटो समोर. दिल्लीच्या लीला हॉटेलमध्ये बैठक झाल्याची माहिती. फोटोत खासदार आष्टीकरांसह यवतमाळचे संजय देशमुख. पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल अखेर 20 वर्षांनी हाती. पुराव्याअभावी माजी मंत्री पद्मसिंग पाटलांसोबत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. नागपुरात उद्योगपती अनंत अंबानी यांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवतांची भेट. दोघांमध्ये महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती. गृहमंत्री अमित शहा कोल्हापूरच्या दौऱ्यावर. काल रात्री विमानानं आगमन. अंबादेवीचंही दर्शन घेणार असल्याची माहिती. सुळे आणि लखानी कुटुंबात आज लगीनघाई. मुंबईत रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचा विवाह सोहळा. अनेक दिग्गज उपस्थित राहणार. अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबाबत प्रशासन अलर्ट मोडवर. स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त. प्रशासनाची विशेष खबरदारी. अकोल्याच्या पातूर नगर परिषदेची आज सार्वत्रिक निवडणूक. नगराध्यक्ष पदासाठी 5 उमेदवार तर नगरसेवक पदासाठी 75 उमेदवार रिंगणात. 17,933 जण बजावणार मतदानाचा हक्क. अमरावतीचे 5 टर्मचे माजी आमदार बी.टी. देशमुखांचं निधन. अमरावतीतील निवासस्थानी घेतला अखेरचा श्वास. लोकनेता गमावल्याची भावना. ओबीसीची स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची मागणी. दुसऱ्या फेजमध्ये ओबीसी कॉलम आला पाहिजे. वडेट्टीवारांनी व्यक्त केली अपेक्षा. पोष तसंच महिला सुरक्षा कायद्याची कडक अंमलबजावणी करा. राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकरांचे प्रशासनाला निर्देश. सुकन्या समृद्धी, मनोधैर्य आणि ड्रोन दीदी योजनेला गती देण्याची ही सूचना. बुलढाण्याच्या खामगाव पोलिसांविरोधात रविकांत तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर आक्रमक. सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली निर्दोष तरुणांना अडकवल्याचा गंभीर आरोप. तुपकरांच्या पत्नी पोलिसांविरोधात आक्रमक. मिठाई आणि खाद्यपदार्थांसाठी वापरलेला मैदा पायानं तुडवत असल्याचा व्हिडिओ समोर. बुलढाण्याच्या मेहकरमधील घटना. यवतमाळ आदिलाबाद मार्गावर अन्न व औषध प्रशासन खात्याची मोठी कारवाई. बेकायदेशीरपणे वाहतूक करणारे सुपारीनं भरलेले 2 ट्रक जप्त. एकूण 89,25,000चा मुद्देमाल जप्त. नागपुरात गुन्हे शाखेची अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई. मालवाहू ट्रकमधून तब्बल 31 किलो गांजा जप्त. बटाटा आणि कांद्यांच्या पोत्यांमध्ये गांजा लपवून सुरू होती तस्करी. चंद्रपुरात 3.5 वर्षाच्या चिमुरड्याच्या पोटातून बाहेर काढले 2 चुंबकीय गोळे. VI नामक मुलाला मिळालं जीवनदान. डॉक्टरांचं सर्वत्र कौतुक. मुंबई IIT कॉलेजमध्ये बिबट्याचा श्वानावर हल्ला. घटना CCTVत कैद. संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण. यवतमाळच्या दारव्हा रोडवर ट्रेलरचा अपघात. जखमी उपजिल्हा रुग्णालयात दाखल. पोलिसांकडून सविस्तर तपास सुरू. शेतकऱ्यांना आज PM किसान योजनेचा हप्ता मिळणार. पंतप्रधान मोदींच्या हस्ते एका कार्यक्रमातून पैशांचं वितरण केलं जाणार. अल निनोचा प्रभाव. भंडारा जिल्ह्यात ड्राय स्पेलचं सावट. खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्यानं शेतकरी चिंतेत. विदर्भात आज काही ठिकाणी पावसाची शक्यता. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत. बुलढाण्याच्या लोणार सरोवर परिसरात मोर नाचतानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद. डोळ्यांचं पारण फेडणारा क्षण सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. रुक्मिणीचं माहेरघर असलेल्या कौंडण्यपुरातून माता रुक्मिणीच्या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान. 432 वर्षाची अखंड परंपरा. भाविकांची प्रचंड गर्दी. आषाढी एकादशीसाठी राज्यात 5,500 जादा बसेस वाढवणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. प्रत्येक गावातून 1 बस देण्याचा विचार असल्याचीही माहिती. Super 30 brought to you by Tanishq, a Tata product, now at CA Road, Nagpur.